विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल पाटील आपलं टेक्निकल सिव्हिल या माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। हे फक्त मी रिव्ह्यू साठी चॅनल केलेलं होतं। याच्यात काही कुठल्या प्रकारचं म्हणजे मी काही यामध्ये याआधी कोर्सेस वगैरे घेतले नव्हते। फक्त पूर्वी मी बरेचसे वेगवेगळ्या अकॅडमी मध्ये कोर्सेस घेतलेले आहेत। स्वतःचे माझे स्थापत्य अभियंता सहाय्यकचे कोर्सेस होते। तर विद्यार्थ्याच्या मागणीमुळे मी AutoCAD चे फक्त याच्यावर सिरीज घेत आहे। काल आपले AutoCAD चे 4 क्वेश्चन ॲज इट इज पडले होते काल। त्याच्यामध्ये एक टूल बार वर क्वेश्चन होता, यम टेक्स्ट वर क्वेश्चन होता, म्हणजे टेक्स्ट रिगार्डिंग मी एक क्वेश्चन शिकवलेला होता, तो ॲज इट इज पडला होता की टेक्स्ट साठी कमांड कोणती आहे। यम म्हणजे ज्या वेळेस मल्टी लेयर मध्ये टेक्स्ट करतो त्यासाठी कमांड कोणती वापरतात, हा एक क्वेश्चन काल पडलेला होता। मग तो म्हणजे यम टेक्स्ट होता। दुसरं म्हणजे काय, कमांड वर क्वेश्चन आलता, टूल बार वर एक होता। असे 4च क्वेश्चन होते, कमांड, टूल बार आणि दुसरं म्हणजे त्याच्या मधील ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर काही क्वेश्चन म्हणजे कमांड वर, टूल बार वर आणि टेक्स्ट वर असा क्वेश्चन आलेला होता। तर बघून घ्या, आज एक मी फास्ट मध्ये तुम्हाला AutoCAD बद्दल अजून एक आजच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज घेणार आहे। त्याच्याबद्दल इम्पॉर्टंट येईल असे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तुम्हाला जे उपयोगाला येतील असे। तर बघा, AutoCAD मध्ये आपण फास्ट मध्ये घेऊन टाकू, म्हणजे तुम्हाला आज ज्यांची परीक्षा आहे त्यांना याचा काहीतरी उपयोग होईल। तर बघा, MCQ आहेत, AutoCAD चे आहेत। हे पेपरला यापैकी A3 साइज पडली होती, म्हणून मी सगळ्याच प्रकारच्या साइज तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत। व्हॉट इज द साइज ऑफ अ A3 ड्रॉइंग शीट? प्लॉट पेपर साइज यूज्ड इन AutoCAD, प्लॉट पेपर साइज यूज्ड इन AutoCAD। मग खाली दिलेल्या त्याच्या साइज आहेत 297 बाय 420, 594 बाय 881, 881 बाय 1189 आणि 420 बाय 594। तर आता मी इथून पुढे डायरेक्ट आन्सर सांगत जाईल। तर याचं योग्य आन्सर आहे A3 साइज आहे 297 बाय 420। ज्याला काही विचारायचं असेल त्यांनी डायरेक्टली कमेंट मध्ये मला डायरेक्ट DM करू शकतात, विचारू शकतात। तर बघा, आता त्यानंतर व्हॉट इज द साइज ऑफ अ A2 ड्रॉइंग शीट? बघा, प्लॉट पेपर साइज विचारलेली आहे, A2 ची विचारलेली आहे। तर याच्यात सेम ऑप्शन दिलेले आहेत। तर A2 साठी 420 बाय 594 हे योग्य आन्सर आहे। परीक्षेला जाण्याआधी हे सर्व गोष्टी पाठ करून जावा। डायरेक्ट आन्सर सांगत आहे म्हणजे माइंड मध्ये लक्षात येण्यासाठी। व्हॉट इज द साइज ऑफ A1 ड्रॉइंग शीट? A1 पेपर साठी कुठली ड्रॉइंग शीट वापरतात? तर त्याच्यामध्ये सेम दिलेलं आहे 297 बाय 420, 594 बाय 841, 841 बाय 1189 आणि 420 बाय 594। तर A1 साठी आपण साइज वापरतो 594 बाय 841, हे लक्षात ठेवा। A1 साठी 594 बाय 841। व्हॉट इज द साइज ऑफ A5? A5 साठी काय साइज वापरतात? तर ते लक्षात घ्या, 148 बाय 210। A5 साठी 148 बाय 210 हे काय आहे? आपण प्लॉट पेपर साइज सांगत आहेत। त्यानंतर बघा, व्हॉट इज द साइज ऑफ A0? A0 ची देखील बऱ्याचदा स्थापत्य अभियंता सहाय्यक आणि ट्रेसरला पडलेला आहे। तर जे स्थापत्य अभियंता सहाय्यकला आपले ॲज इट इज 35 ते 40 क्वेश्चन होते, म्हणजे वेगवेगळ्या जिल्हा परिषदला आणि PWD ला पडले होते। तसं याच्या वेळेस फक्त मी तुमच्या CAD साठी काढलं आहे, WRD किंवा आपण BMC साठी असेल तरी पाहू पुढे। तर बघा, व्हॉट इज द साइज ऑफ A0? A0 ची साइज आहे याच्यामध्ये 841 बाय 1184, 1189। तर बघा, व्हॉट इज द साइज ऑफ A4? A4 ची साइज काय आहे पेपरची? तर A4 ची साइज आहे 210 बाय 297। एवढ्या फास्ट मध्ये काय सांगत आहे की आपल्याला मॅक्झिमम कव्हर व्हावे आणि याच्यापैकी एखादा तरी पडावा, यासाठी आपण पाहत आहोत। विच कमांड इज युज्ड इन अ फिगर? आता दिलेली फिगर आहे, फिगर मध्ये कोणती कमांड आहे लक्षात घ्या। डायमीटर आहे का, ब्रेक कमांड आहे का, डायमेन्शन आहे का, किंवा रेक्टँग्युलर आहे का? तर याच्यात बघा, फिगर 1 मध्ये दिलेली आहे तो पूर्ण रेक्टँगल आहे। फिगर 2 मध्ये जर पाहिलात खाली
तर त्या रेक्टँग्युलरला मध्ये मिड पॉइंटला ब्रेक दिलेला आहे, म्हणून याच्यात ब्रेक ही कमांड वापरलेली आहे. त्यानंतर बघा विच कमांड इज यूज्ड इन बिलो गिवन फिगर. तर त्यामध्ये बघा स्ट्रेच कमांड आहे का, ब्रेक आहे का, डायमेन्शन आहे का, रेक्टँग्युलर आहे का. तर याच्यामध्ये स्ट्रेच ही कमांड दिलेली आहे, कारण काय हायलाइट करून स्ट्रेच दाखवलेलं आहे, यामुळे योग्य आन्सर ही स्ट्रेच असेल. विच कमांड इज यूज्ड गिवन फिगर. तर बघा दिलेल्या याच्यामध्ये स्ट्रेच, चॅम्पर, फिलेट आणि रेक्टँग्युलर. तर याच्यामध्ये कुठला असेल, तर याचं योग्य आन्सर आहे चॅम्पर, हे याचं योग्य आन्सर आहे. बघा विच कमांड इज यूज्ड इन अ गिवन बिलो फिगर. तर आता दिलेल्या फिगर मध्ये त्यांनी काही या ड्रॉइंग मध्ये दाखवलेलं आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिलेले आहेत. तर कुठल्या प्रकारची कमांड आहे हे विचारलेलं आहे याच्यामध्ये. तर बघा कलर कमांड आहे का, ब्रेक आहे का, लेअर आहे का, किंवा रेक्टँग्युलर आहे का. तर अशा पद्धतीचं जर स्क्रीनशॉट दिला असेल तर याच्यात ही लेअर आहेत आणि वेगवेगळ्या लेअरचे नावं दिलेले आहेत. म्हणजेच कसा फाउंडेशनसाठी वेगळा कलर, ब्रिकवर्कसाठी वेगळा कलर, त्यानंतर डुअर अँड विंडो फ्रेमसाठी वेगळा कलर, असं बिल्डिंगच्या वेगवेगळे युनिट आहेत त्याला आपण वेगळा कलर देतो आणि त्या कलरलाच ऑटोकॅड मध्ये लेअर म्हणतात. तर विच कमांड इज यूज्ड गिवन बिलो फिगर. तर काल मी तुम्हाला शिकवलं होतं, सांगितलं होतं, जेव्हा रेक्टँग्युलर आणि म्हणजे ज्या वेळेला फिलेट ही कमांड वापरतो तेव्हा शार्प कॉर्नर आणि रेक्टँग्युलर हे लक्षात घ्यायचं. तर या आकृतीमध्ये फिलेट ही कमांड दिलेली आहे, फिलेट ही कमांड दिलेली आहे. तर स्क्रोलिंग ऑफ अ माउस, जेव्हा आपण माउस स्क्रोल करतो तेव्हा काय होतं की झूम इन झूम आउट होतं का, बरोबर आहे. पॅन आणि स्कॅन होतं का, बरोबर आहे. आणि स्केल होतं का, बरोबर आहे. तर याचं योग्य आन्सर आहे ऑल ऑफ दिस. विच शॉर्टकट कमांड इज यूज्ड फॉर द डायमेन्शन. तर डायमेन्शन साठी याच्यापैकी कुठली शॉर्टकट कमांड वापरतात. डायमीटर आहे का, डी प्लस एंटर आहे का, डायमेन्शन आहे का, किंवा नन ऑफ दिस. तर याचं योग्य आन्सर आहे DIM. विच कमांड इज यूज्ड फॉर द मिरर. मिरर साठी कुठली कमांड वापरतात. MER एंटर आहे का, ME एंटर आहे का, M टेक्स्ट आहे का एंटर, आणि MI एंटर आहे का. तर याचं योग्य आन्सर आहे MI एंटर. विच कमांड इज यूज्ड फॉर द ट्रिम. ट्रिम साठी कुठली कमांड आहे. बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा असं तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, त्याची त्याला या आजच्या सेशनचा फायदा होईल असा. कारण काय काल 4 क्वेश्चन पडलेले होते ऑटोकॅड मध्ये, त्यामुळे त्या विद्यार्थ्याला पण पुढे स्कोर करता येईल असं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करा. मी हा व्हिडिओ घरूनच कॉम्प्युटरवर बनवत आहे, त्यामुळे जस्ट काही डिजिटल बोर्ड वगैरे नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. विच कमांड इज यूज्ड फॉर अ ट्रिम. TR डबल एंटर आहे का, TR एंटर आहे का, ट्रिम आहे का. तर या ऑल ऑफ दिस हे सगळेच ट्रिम साठी उपयोगात येतात. हाऊ मेनी वर्क स्पेस अवेलेबल इन ऑटोकॅड. कालच सांगितलेलं आहे. बघा 1 नंबर आहे का, 5 आहे का, 3 आहे का, 2 आहे का. तर वर्क स्पेस ऑटोकॅड मध्ये 3 प्रकारचे वर्क स्पेस असतात. मेन म्हणजे काय 2D ड्रॉइंग, 2D ड्राफ्टिंग आणि अनोटेशन, 3D ड्रॉइंग आणि 3D बेसिस, 3D मॉडेलिंग आणि 3D बेसिस, असे 3 प्रकारचे आहेत. तर बघा हे वर्क स्पेसचं काल मी एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. वर्क स्पेस आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरं चिन्ह दिलेलं आहे. बघा दुसरं सेटिंगचं चिन्ह दिलेलं आहे. त्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वर्क स्पेस दिसतात. अशा पद्धतीचं तुम्हाला सेटिंग मध्ये गेल्यानंतर 3 प्रकारचे वर्क स्पेस येतात यामध्ये. मग कुठले कुठले आहेत तर ड्राफ्टिंग, अनोटेशन, 2D बेसिस, 3D बेसिस, 3D मॉडेलिंग. तर हे त्यानंतर बघा दिलेल्या कमांड मध्ये विच कमांड यूज्ड टू क्रिएट अ लीडर. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लीडर दिलेले आहेत. मग कुठली कमांड यूज होते तर ज्या वेळेस 1 किंवा 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जेव्हा लीडर्स असतील तेव्हा मल्टी लीडर ही कमांड आपण वापरतो. आता इथे बघा डॅश डॅश डिस्प्ले द कोऑर्डिनेट ऑफ द करंट कर्सर पोझिशन. जेव्हा करंट कर्सर पोझिशन पाहतो तेव्हा आपण कुठं पाहतो, ही
तर स्टेटस बार मध्ये पाहतो. कालच सांगितलेलं आहे आपण. तर हे स्टेटस बार मध्ये आपण असे करंट कर्सर पोझिशन पाहतो. स्टेटस बार इथे खाली दिलेला आहे. तर स्टेटस बार मध्ये इथे बघा कर्सरची पोझिशन दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला कर्सरची पोझिशन दिसेल स्टेटस बार मध्ये. त्यानंतर बघा इथं ही ड्रॉइंग पाठ करून जावा. वर आहे टायटल बार, आतल्या एरियाला आहे ड्रॉइंग एरिया, खालच्या एरियाला आहे ते स्टेटस बार आणि दुसरा आहे जिथे आपण कमांड टाइप करतो त्याला कमांड एरिया. AutoCAD मध्ये राऊंड आणि शार्प कॉर्नर शॉर्टकी फॉर कमांड युज्ड फॉर द ड्रॉइंग राऊंड अँड शार्प कॉर्नर. कालच सांगितलं आहे जेव्हा परीक्षेला फक्त राऊंड आणि शार्प कॉर्नर आला की आपण याची शॉर्टकट असेल किंवा कमांड असेल फिलेट म्हणून यूज करायचं. बाकीची आहे ती स्ट्रेच दिलेला आहे, ब्रेक दिलेला आहे आणि आरे ही कमांड दिलेली आहे. AutoCAD -- कमांड इज युज्ड टू ऑब्टेन पॅरलल लाईन, कॉन्सेंट्रिक सर्कल आणि पॅरलल कर्व. तर कॉपी आहे का, चॅम्पर आहे का, ऑफसेट आहे का आणि सर्कल आहे का. तर याचं योग्य आन्सर आहे ऑफसेट. ऑफसेट मध्येच आपण पॅरलल लाईन मार्क करतो. पॅरलल हा ऑप्शन आला की समजायचं ऑफसेट. आता व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ UCS. तर याचा योग्य आन्सर आहे युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. खाली घ्या व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ WCS. तर याचा योग्य आन्सर आहे वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. तर खाली व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ CRT कॅथोड रेज ट्यूब. याचं योग्य आन्सर आहे कॅथोड रेज ट्यूब, रे ट्यूब. आणि त्यानंतर व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ कॅम. कॅम म्हणजे काय आहे, कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. डायरेक्ट याचा आन्सर घ्या कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ LTS. LTS म्हणजे काय, लाईन टाईप स्केल, लाईन टाईप स्केल. थँक्यू. बघा व्हिडिओ योग्य वाटला असेल आपल्या मित्रपरिवारांना पाठवा जेणेकरून त्यांनाही आज होणाऱ्या परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. आणि काल आपले बऱ्यापैकी क्वेश्चन पडले होते त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.